आप देख रहे हैं टाइम्स 24 न्यूज। रिपब्लिकन सेना यवतमाळ पूर्व जिल्हा कार्यकर्ता बैठक व पक्ष प्रवेश सोहळा 18 ऑक्टोबर 2025 रोजी यवतमाळ पूर्व जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृह येथे रिपब्लिकन सेनाच्या वतीने एक भव्य कार्यकर्ता बैठक व पक्ष प्रवेश सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। इंदू मिल प्रणेता व राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माक लक्ष्मण पाटील जिल्हा अध्यक्ष यवतमाळ पूर्व यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला। या सोहळ्यात पक्षाच्या ध्येयधोरणांचा सखोल आढावा घेण्यात आला, तसेच कार्यकर्त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले। विशेषतः मोठ्या संख्येने नवीन कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनामध्ये प्रवेश करून पक्षाच्या विचारधारेशी एकरूप होण्याचा संकल्प केला। या प्रसंगी उपस्थित सर्वांनी पक्षाच्या सामाजिक न्याय आणि समतेच्या लढ्याला बळकटी देण्याचा निर्धार व्यक्त केला। प्रमुख मार्गदर्शक विजय काळे महाराष्ट्र नेते रिपब्लिकन सेना, प्रफुल्ल शेंडे विदर्भ अध्यक्ष रिपब्लिकन सेना व राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष भीम आर्मी संविधान रक्षक दल, आशिष सोनटक्के रिपब्लिकन सेना विदर्भ नेते व भीम आर्मी संविधान रक्षक दल विदर्भ अध्यक्ष, योगेंद्र चवरे रिपब्लिकन सेना विदर्भ नेते, भूषण देवगडे रिपब्लिकन सेना विदर्भ नेते व भीम आर्मी संविधान रक्षक दल राष्ट्रीय उपाध्यक्ष, प्रशांत निमसटकर रिपब्लिकन सेना विदर्भ नेते व भीम आर्मी संविधान रक्षक दल तेलंगणा राज्य प्रमुख, अमोलजी चिमकर, शेंडेजी, चौहानजी, कुंदनजी नगराळे, विवेकजी वाघमारे, प्रदीपजी जोमदे व यवतमाळ जिल्ह्याचे व विदर्भाचे मोठ्या संख्येने पद अधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होती। स्थळ शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे, वेळ शनिवार 18 ऑक्टोबर 2025 ला। या सोहळ्याला कार्यकर्ते आणि पक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी उत्साहपूर्ण सहभागाने कार्यक्रमाला यशस्वी केले। नवीन कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश हा रिपब्लिकन सेनाच्या वाढत्या प्रभावाचा आणि लोकप्रियतेचा द्योतक आहे। हा सोहळा पक्षाच्या एकजुटीचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या संकल्पनेचा एक उत्तम नमुना ठरला। रिपब्लिकन सेनाच्या या प्रेरणादायी प्रवासात सहभागी होऊन सामाजिक बदलासाठी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केले। जय भीम, जय जय संविधान।